नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अर्जुन आणि सायली दोघंही आता कोर्टामध्ये येऊन पोहोचलेले असतात. जेव्हा कोर्टामध्ये जायला लागतात त्याच वेळी मैपत आणि साक्षी तिथेच उभे असतात. मैपत आणि साक्षी अर्जुन आणि सायलीकडे बघून हसतात. त्याचवेळी चैतन्य फाईल घेऊन अर्जुनकडे येतो. मग साक्षी चैतन्याला म्हणते की हाय चैतन्य. चैतन्य मात्र रागाने साक्षीकडे बघत असतो. तर मैपत म्हणत असतो की कशाला फायली वगैरे फिरवताय, आता आपण अर्धा तासामध्ये आतमध्ये जाऊ आणि लगेचच बाहेर पण येऊ. कारण कसं आहे, त्या जागेवरचा स्टे आता उठल्यातच जमा आहे. मी म्हणतो कशाला उगाच कोर्टाचा वेळ वाया घालवताय, कोर्टाला इतरही महत्वाची कामं आहेत ना. साक्षी म्हणते की अहो अण्णा, आणि तसंही कोर्टाला महत्वाची कामं तर आहेतच ना, कशाला उगाचच कोर्टाचा वेळ वाया घालवायचा. मी काय म्हणते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही आणि तुमचा हा लाडका मित्र चैतन्य गडकरी, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या आवडीची कामं करा ना. तुम्ही हेच करा, एखाद्यावर खुनाचे खोटे आरोप करा, त्यानंतर ते आरोप कसे बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी खोटे पुरावे उभे करा. तसंही ही सगळी कामं तुम्हाला अगदी व्यवस्थितच जमतात, त्यामुळे उगाचच ही जमीन जुमल्याची कामं कशाला करत बसले. मैपत अर्जुनला म्हणतो की अहो अर्जुन सुभेदार, कशाला या जमीन जुमल्याच्या मामल्यामध्ये तुम्ही पडताय, तुमचे हे कामं नाही आहेत अहो. अर्जुन म्हणतो की कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे की ही फक्त प्रॉपर्टीची केस नाहीये, तर त्या जागेसोबत खूप जणांच्या भावना जोडलेल्या आहेत. साक्षी म्हणते की पण आय जस्ट होप की या भावना तरी खऱ्या असतील. म्हणजे कधी कधी ना मला एक प्रश्न पडतो की आश्रमावर प्रेम असल्याचं कोणी खोटं नाटक तर करत नाही ना. आई चैतन्य गडकरी बरोबर बोलतेय ना मी. तेव्हा अर्जुन आता साक्षी पुढे उभा राहतो आणि साक्षीला म्हणतो की जे काही बोलायचं असेल ना ते डायरेक्ट माझ्याशी बोलायचं, आणि ते सुद्धा आतमध्ये सगळ्यांसमोर बोलायचं. तिथे खरी बाजू जिंकते, तुमच्यासारख्या खोटाड्या माणसांची नाही. अर्जुनचं हे बोलणं ऐकून मैपत आणि साक्षी दोघंही आता आतमध्ये निघून जातात. तर आता कुसुमताई सुद्धा येते. सायलीला ती विचारते की काय ग सायली, मला जास्त टाइम तर नाही झाला ना. सायली म्हणते की नाही ताई, तुला टाइम नाही झालाय, चला आपण आता कोर्टामध्ये जाऊयात. सायली, कुसुमताई, चैतन्य आणि अर्जुन आता कोर्टामध्ये जायलाच लागतात. परंतु त्याच वेळी पोलीस हे मधुभाऊला घेऊन तिथे येतात. सायली मधुभाऊंना विचारते की मधुभाऊ तुम्ही कसे आहात. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की अर्जुन सर, प्लीज तुम्ही आमचा वात्सल्य आश्रम वाचवा. अहो वात्सल्य आश्रमाची प्रत्येक वीट मी माझ्या हाताने रचली आहे. माझ्या बायकोने इथल्या अनाथ बाळांना आश्रय दिला, आणि तो जर विश्वास आता कोसळला ना तर ती सुद्धा कोसळेल हो. मधुभाऊ आता रडायला लागलेले असतात. मधुभाऊंना रडताना बघून सायलीला अजिबातच चांगलं वाटत नसतं. सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मधुभाऊ सायलीला म्हणतात की सायली बाळा, ज्या घरात तू लहानाची मोठी झाली ते घर आता धुळीस मिळणार. आता या म्हाताऱ्या बापाला हे सगळ्या गोष्टी कशा सांगायच्या, मला माहिती हाच तुझ्या पुढे खूप मोठा प्रश्न असेल. अर्जुन मधुभाऊंना विश्वास देतो. मधुभाऊंना तो म्हणतो की मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, तुमच्या घराला काहीही होणार नाही. त्यावर मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, तुम्हाला खरं सांगू, तुमच्या ह्या बोलण्यावर आणि तुमच्यावर असलेल्या विश्वासावर तर मी खरा श्वास घेतोय. जावई बापू, अहो माझ्यावर उपकार करा, परंतु हे घर वाचवा हो. असं म्हणून मधुभाऊ हे अर्जुन समोर हात जोडतात आणि खूप रडत असतात. अर्जुनला खूपच वाईट वाटत असतो. अर्जुन मधुभाऊंचे हात पकडतो आणि म्हणतो की अहो मधुभाऊ, काय करताय तुम्ही हे सगळं, तुम्ही माझ्यासमोर असे हात जोडू नका. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की खरं सांगू का, फक्त आणि फक्त तुमच्या रूपाने मला एक नवीन आशा दिसते. आमचा हा आश्रम वात्सल्य आश्रम फक्त पडू देऊ नका. एवढं बोलून मधुभाऊ रडत असतात. मधुभाऊंची ती अवस्था बघून अर्जुनला फार वाईट वाटत असतं. अर्जुन मधुभाऊंना म्हणत असतो की मधुभाऊ प्लीज तुम्ही असे ढासाळून जाऊ नका, आणि हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना तुमच्यासोबत, तुमच्या आश्रमाला काहीही होणार नाही. अर्जुनच्या बोलण्यामुळे मधुभाऊंना खूप दिलासा भेटलेला असतो, आणि अर्जुनमुळे आता मधुभाऊंना बरं देखील वाटलेलं असतं. मधुभाऊ आता थोडेसे शांत होतात आणि मग सर्वजण आता कोर्टात येतात. तर मित्रांनो, मागच्या हप्त्यातील आपली पैठणीची विनर ठरलेली आहे अपर्णा निलेकर. सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. अपर्णा, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की कमेंट बॉक्समध्ये जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरा आणि आमच्याशी संपर्क करा. तुम्ही पाठवलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमची पैठणी मिळेल. तर मित्रांनो, या हप्त्यातील आपली भेट असणार आहे आकर्षक साडी. तर लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. आणि सोबतच तुम्ही जी कमेंट कराल त्या कमेंटच्या शेवटी तुमचा आवडीचा रंग लिहा.
तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, व्हिडिओला लाईक केलेलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि तुमच्या आवडीचा रंग कमेंटमध्ये लिहिलेला असेल तरच तुम्हाला पुढची साडी भेटू शकते। त्यामुळे वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा। धन्यवाद। अर्जुन सायली जेव्हा आतमध्ये येतात तेव्हा मैपतचा जो वकील असतो तो अर्जुनकडे दुर्लक्ष करत असतो। अर्जुनला खूपच काहीतरी कमी लेखत असतो, त्यामुळे अर्जुनही त्याला ॲटिट्यूड दाखवतो आणि सायलीला म्हणतो की जाऊ द्या, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नका देऊ, तुम्ही खाली बसा। मग सायली आणि कुसुमताई आता तिथे बसतात। मग त्यानंतर साक्षी आणि मैपत देखील तिथे येतात। मैपत आणि साक्षी तिथे बसतात। मैपत आणि साक्षी सायली आणि चैतन्याला मात्र वेगळाच ॲटिट्यूड दाखवत असतात की आमच्याकडे खूप काहीतरी मोठं शस्त्र आहे किंवा आजची केस आम्हीच जिंकणार असा त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स असतो आणि त्या कॉन्फिडन्सने ते काहीतरी अर्जुन सायलीला काहीतरी समजत असतात। मधुभाऊ आता कोर्टामध्ये येतात। पोलीस मधुभाऊंना कोर्टामध्ये घेऊन आलेले असतात। मधुभाऊ जेव्हा येत असतात तेव्हा त्यांचं लक्ष हे मैपतकडे जातं आणि मैपतला बघून मधुभाऊंना खूप राग आलेला असतो। आता मधुभाऊ मैपत जवळ जातात आणि मैपतला म्हणतात की तू माझ्या लहान लहान मुलांचा आश्रय हिरावून घेतलास, आमचं घर तर तू हिसकावून घेतलंस तर घेतलं, परंतु आता पाडायचं ठरवतोयस। मला माहिती आहे ना की त्या जागेवर तुझा पूर्वीपासूनच डोळा होता, म्हणून तर तू विलासला आमच्या घरी पाठवलं होतंस ना, आणि त्यानंतर तुझ्या या लेकीने, तुझ्या या पोरीने त्या विलासचा देखील खून करून टाकला। साक्षी म्हणते की हो काय बोलताय तुम्ही, मी कोणाचाच खून नाही केलाय। मैपत हळूच मधुभाऊंना म्हणतात की पाटील, मी तुमच्या वयाचं भान ठेवतोय, तुमचं वय मला कळतंय, त्यामुळे मी हळू आवाजात बोलतोय आणि कृपया त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका आणि उगाच तोंडाला येईल ते बरवू नका। जेव्हा मधुभाऊंना असं बोलत असतो तेव्हा अर्जुनला खूप राग आलेला असतो। अर्जुनला त्याचा राग कंट्रोल होत नसतो। अर्जुन डायरेक्टली मैपतवर धावूनच जाणार असतो, परंतु चैतन्य अर्जुनला थांबवतो। अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ तुम्ही शांत व्हा, तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका। मग मधुभाऊ आता पुढे निघून जातात। जज आता कोर्टात आलेला असतो आणि हा तोच जज असतो ज्या जजला मैपतने खिशात घातलेलं असतं। आमदाराच्या साहाय्याने मैपतचं त्या जज सोबत बोलणं झालेलं असतं आणि त्या जजला पूर्णपणे मैपतने आपल्या बाजूने करून टाकलेलं असतं। त्यामुळे केसचा रिझल्ट काय असणार आहे हे ऑलरेडी माहीत असतं। त्यामुळे मैपतला एवढा आत्मविश्वास असतो की ही केस आज तोच जिंकणार आहे। याचं कारण असतं की तो जज, कारण माहीत असतं की जज फक्त आपल्याच बाजूने निर्णय देणार आणि अर्जुन सुभेदार पुढे आपणच जिंकणार, ही गोष्ट मैपत आणि साक्षीला माहीत असते आणि त्यामुळे ते एवढे खुश असतात। पहिल्यांदाच कोर्टामध्ये येताना मैपत आणि साक्षी एवढे खुश असतात। जज आता आलेले असतात। जेव्हा ते खुर्चीवर बसतात तेव्हा मग ते मैपत आणि साक्षीकडे बघतात आणि डोळ्यानेच खुणावून सांगतात की शांत राहा तुम्ही, मी सगळं बरोबर करतो। त्यामुळे मैपत आणि साक्षी तर अजूनच जास्त निर्धास्त झालेले असतात, परंतु जज साहेबांना प्रोसिजर करणं तर भाग असतं। त्यामुळे अर्जुनला ते म्हणतात, अर्जुन सुभेदार तुम्ही तुमचं स्टेटमेंट द्या। अर्जुन उभा राहतो आणि म्हणतो की युअर ऑनर, माझे क्लायंट मधुकर पाटील यांची जी जागा आहे त्या जागेवर आश्रम उभा आहे। त्याचवेळी मैपतचा वकील आता उभा राहतो आणि म्हणतो की सॉरी माय लॉर्ड, परंतु ही जागा मधुकर पाटलांची नसून माझ्या अशिलाची म्हणजेच मैपत यांची आहे। त्यांनी ती जागा कायदेशीररित्या लिलावात विकत घेतली आहे। एवढं बोलून तो वकील खाली बसतो तेव्हा अर्जुन म्हणतो की माझं अजून बोलणं संपलेलं नव्हतं आणि मग ते जजला सांगतात की युअर ऑनर, त्या आश्रमामध्ये खून झाला होता। त्या खुनाच्या खोट्या आरोपाखाली माझे क्लायंट मधुकर पाटील यांना अटक झाली होती। आता अर्जुन असं बोलल्यावर पुन्हा एकदा मैपतचा वकील उभा राहतो, सॉरी माय लॉर्ड, परंतु अजून ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे अजून समजलेलं नाहीये, त्यामुळे अर्जुन सुभेदार असा आरोप करू शकत नाही। अर्जुन आता खूप चिडतो आणि मग त्या ॲडव्होकेट पवारला तो म्हणतो की ॲडव्होकेट पवार, तुम्ही तर मला बोलूनच देत नाही आहात, आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की प्लीज तुम्ही खाली बसा आणि मला बोलू द्या। अर्जुन जज साहेबांना म्हणतो, मुळात म्हणजे मुद्दा हा नाहीये की खून कोणी केला, मुद्दा हा आहे की खुनाची केस अजूनही सुरू आहे। याचा अर्थ हा होतो की त्या जागेवर अजूनही एव्हिडन्स असू शकतात आणि जर ती जागा पाडली गेली तर तिथील एव्हिडन्स हे नष्ट होऊ शकतात। म्हणून मी कोर्टाला हीच रिक्वेस्ट करेल की त्या जागेवर असलेला स्टे तसाच ठेवण्यात यावा आणि त्यामुळे ती जागा सील राहणं जास्त महत्त्वाचं आहे मिलॉर्ड। ॲडव्होकेट पवार म्हणतात की मिलॉर्ड, या खुनाबद्दल कुठलीही गोष्ट ही प्रूव्ह करण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे कमी पडलेत। 1 वर्षापेक्षा जास्त वेळ आश्रम हा बंद आहे, त्यामुळे कोर्टात दिलेल्या नोटीसप्रमाणे लवकरात लवकर त्या जागेवरचा स्टे हा काढण्यात यावा।
ॲडव्होकेट सुभेदार यांनी तसंही मैपत शिकरे यांच्यासारख्या नामांकित बिल्डरचा खूप अपमानही केलाय आणि खूप नुकसान देखील केलंय. त्यामुळे माझी कोर्टाला अशी विनंती आहे. त्याचवेळी अर्जुन म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, मी मैपत शिकरे यांचं कुठलंही नुकसान केलेलं नाहीये. ॲडव्होकेट पवार म्हणतात की अर्थात तुम्ही शिकरेंचं नुकसान नाही केलंय, तर तुम्ही सगळ्या देशाचं नुकसान केलंय. अर्जुन म्हणतो की काय? त्यावर ॲडव्होकेट पवार म्हणतात की हो, तुम्ही सगळ्या देशाचं नुकसान केलंय. या जागेवर जे कन्स्ट्रक्शन होणार आहे त्यामुळे भरपूर लोकांना रोजगार मिळेल, याबद्दल सरकारला टॅक्स सुद्धा मिळेल. परंतु अर्जुन सुभेदार मात्र सारखे मध्ये मध्ये येत आहे. सध्या या जागेवरची इमारत पाडून त्या जागी नवीन रिसॉर्ट हे उभं राहिलंच पाहिजे. अर्जुनला मात्र पवार यांचे मुद्देच पटत नसतात, कोणालाच पटत नसतात. त्यामुळे अर्जुन म्हणतो की जागेबद्दल तुम्हाला भरपूर काही माहिती आहे, नाही म्हणजे तिथे रिसॉर्ट होणार आहे हे चांगलंच ठाऊक आहे वाटतं तुम्हाला. मग पवार थोडेसे गडबडतात. मग पवार म्हणू लागतात की नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्या जागेवर काही होऊ शकतं, उद्या हॉस्पिटल होऊ शकतं, शाळा होऊ शकते, काही रिसॉर्ट वगैरे, फक्त ते लवकरात लवकर सुरू व्हायला हवं एवढंच. मग जज साहेब म्हणतात की दोन्हीही बाजू ऐकल्यानंतर कोर्ट आपला निर्णय जाहीर करेल. तर जजने आता ॲडव्होकेट पवार आणि अर्जुन दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलेलं असतं आणि आता जज साहेब हे शेवटचा निर्णय देणार असतात. तेव्हा जज साहेब आता मैपतकडे बघत असतात आणि मैपत हा जजकडे बघून हसत असतो. आता नेमकं ही गोष्ट अर्जुनला नोटीस होते की मैपत हा जजकडे बघून का हसतोय. ह्या दोघांचं नक्की काय चाललंय. आत्ता मला खरं कळलं की मैपतचा कॉन्फिडन्स एवढा का वाढलाय ते. अर्जुनला कळलेलं असतं की मैपतने जजला खिशात टाकलंय म्हणून, आणि त्यामुळे जज आता अर्जुनच्या नाही तर मैपतच्या बाजूनेच निकाल देणार हे अर्जुनला आधीच माहीत असतं. अर्जुनला आता खूप राग आलेला असतो. मग जज साहेब आता म्हणतात की ॲडव्होकेट पवार यांनी जो प्रतिवाद केलाय त्यामध्ये तथ्य आहे. त्यामुळे कोर्ट आता असं जाहीर करतंय की वात्सल्य आश्रमावर जो स्टे आणण्यात आला होता तर तो स्टे आता उठवण्यात येईल आणि त्या जमिनीचे सर्व हक्क हे त्याचे मालक आणि त्या जमिनीचे सर्व हक्क मैपत शिकरे यांना देण्यात येतील. आणि त्याचप्रमाणे कोर्ट वात्सल्य आश्रमाची इमारत मैपत शिकरे यांना जमीनदोस्त करण्याची सुद्धा परवानगी देत आहे. जजचा हा शेवटचा निर्णय ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुनला तर आधीच माहीत असतं की जज काय निर्णय देणार आहे ते, तर परंतु सायलीला आणि मधुभाऊंना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. मधुभाऊ जेव्हा ऐकतात की आता त्यांचा आश्रम त्यांचा नसून मैपतचा झालेला आहे हे ऐकून मधुभाऊंना डायरेक्टली चक्करच येते. मधुभाऊंना आता त्रास व्हायला लागलेला असतो. सायली लगेचच उठते, मधुभाऊंना पाणी देत असते. कुसुमताई सुद्धा खूप घाबरलेली असते. अर्जुनही घाबरलेला असतो. मग मधुभाऊंना आता खाली बसवण्यात येतं. सायली आता मधुभाऊंना पाणी देत असते. सर्वजण खूपच पॅनिक झालेले असतात. तेव्हा जज साहेब मात्र मैपतकडे बघून हसत असतात. मैपत मात्र खूप हसत असतो कारण निकाल त्याच्या बाजूने लागलेला असतो. त्यामुळे मैपत जरा वेगळ्याच हवेत गेलेला असतो. अर्जुनला सगळं हे बघवत नसतं. अर्जुनला फार वाईट वाटत असतं मधुभाऊंची अवस्था बघून. सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, मी तुम्हाला म्हटले होते ना की मधुभाऊंना हे सगळं नाही सहन होणार. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की त्यांना हे सगळं अजिबात सहन होणार नाही. मधुभाऊ, अहो असा त्रास करून घेऊन कसं चालेल. मधुभाऊ प्लीज तुम्ही स्वतःला सावरा. आणि मग अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ प्लीज तुम्ही स्वतःला सावरा ना. चैतन्य म्हणतो की डॉक्टरांना बोलवायचं आहे का. त्यावर मधुभाऊ म्हणतात की नको. मग मधुभाऊ सायलीला म्हणतात की साऊ बाळा, जेलमधून बाहेर आल्यानंतर आश्रम मला बघायला मिळणार नाही. हे बघण्याच्या आधीच जर माझे डोळे मिटले तर बरं होईल ग साऊ बाळा. सायलीला मधुभाऊंचं बोलणं फारच लागत असतं. तिला फार वाईट वाटत असतं. मग सायली जज साहेबांसमोर उभी राहते आणि म्हणते की तुम्ही बघताय ना, तुम्ही ऐकताय ना हे सगळं. अहो, ज्या माणसाने आश्रमावर इतकं प्रेम केलं त्या माणसाला तुम्ही एवढी मोठी शिक्षा का देताय. आणि तुम्हाला जर खरंच शिक्षा द्यायची आहे ना तर जो गुन्हेगार आहे त्याला तुम्ही शिक्षा द्या. सायली आता मैपतकडे जाते आणि मैपतला म्हणते की मैपत शिकरे, त्या आश्रमाने आमच्यासारख्या खूप निराधार मुलांना आधार दिलाय. ते फक्त आमचं घर नव्हतं तर आमचं मंदिर आहे. आणि ते तोडताना तुम्हाला त्रास नाही होणार आहे, आम्हाला त्रास होणार आहे. कारण आम्ही त्या घरामध्ये राहिलोय आणि आम्ही त्या घराला मंदिर मानलंय. आणि साक्षी शिकरे, तुला सुद्धा ना देवाला भेटावंच लागणार आहे. तेव्हा देव तुला सांगेल की तुझा कुठला गुन्हा जास्त मोठा होता ते. तू विलासचा खून केलास हा गुन्हा तुझा मोठा होता की तू आमच्यासारख्या अनाथ मुलांच्या स्वप्नांचा चुराडा केलास हा गुन्हा मोठा होता. बोल ना बोल, काय उत्तर देणार आहेस. आहे का तुझ्याकडे या सगळ्या गोष्टींचे उत्तरं. तेव्हा आता सायलीचा तो राग, अँगर बघून आता साक्षी सुद्धा गप्प बसलेली असते.
अर्जुन हा सायलीला सांभाळत असतो, सायलीला समजावत असतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही शांत व्हा, काही बोलू नका. मग जज साहेब आता सर्वांना शांत बसण्याची विनंती करतात. सायली पुन्हा जज साहेबांसमोर येते आणि जज साहेबांना विनंती करत असते की जज साहेब प्लीज माझं ऐकून तरी घ्या, मी तुमच्या समोर हात जोडते, तुम्हाला विनंती करते, हो प्लीज तुम्ही आमचं ऐकून घ्या की मैपत आणि साक्षी यांचा हेतू चुकीचा आहे. जज साहेब मी तुम्हाला विनंती करते की प्लीज तुम्ही आमचं घर वाचवा, मी तुम्हाला विनंती करते, तुमच्या पाया पडते, प्लीज तुम्ही आम्हाला वाचवा. असं म्हणताच चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन अरे मला सायली वहिनीच्या भावना कळत आहे, परंतु हे सगळं आपल्या विरोधात सुद्धा जाऊ शकतं. मग जज साहेब अर्जुनला म्हणतात की अर्जुन सुभेदार तुमच्या मॅडमला जरा शांत राहायला सांगा, नाहीतर हा बेशिस्तपणा कोर्ट खपवून घेणार नाही. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही जरा तिथे जाऊन बसा बरं, तुम्ही आता कायदा हातामध्ये घेऊ नका आणि यामुळे आपल्याला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे प्लीज तुम्ही जाऊन बसा. अर्जुन कुसुमताईला सांगतो की तुम्ही प्लीज सायलीला घेऊन जा बरं. कुसुमताई आता सायलीला घेऊन जात असते, परंतु सायलीला मात्र मधुभाऊंची अवस्था दिसत असते. सायलीला खूप वाईट वाटत असतं. सायली म्हणत असते की नाही जज साहेब नाही, या कोर्टामध्ये न्याय हा व्हायलाच हवा, फक्त एकदा तुम्ही माझ्या मधुभाऊंकडे बघा, त्यांना हे सगळं नाही सहन होणार. अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज तुम्ही खाली जाऊन बसा. परंतु सायली एकदम विचित्र वागत असते. सायलीला ती काय वागते ते काहीच कळत नसतं. तिच्यासमोर दिसत असतो तो फक्त मधुभाऊंचा चेहरा, मधुभाऊंचा तो त्रासलेला चेहरा बघून सायलीला आता काय करावं तेच कळत नसतं. सायली सारखी जज साहेबांना म्हणत असते की आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या, मैपत आणि साक्षी हे खोटं बोलताय आणि ते चुकीचे माणसं आहे, त्यांचा हेतू चांगला नाहीये. सायली ओरडून ओरडून जज साहेबांना या सगळ्या गोष्टी सांगत असते, परंतु शेवटी जजला सुद्धा काय फरक पडणार असतो, कारण जज सुद्धा मैपतचाच माणूस असतो. ऑब्व्हियसली तो मैपतच्याच बाजूने निर्णय देणार होता. अर्जुनला ही गोष्ट माहीत असते की हा सगळा काय खेळ सुरू आहे, परंतु सायलीला माहीत नसतं, कारण सायली ही भावनिकदृष्ट्या त्याकडे बघत असते. सायलीला फक्त आणि फक्त मधुभाऊंचा त्रास दिसत असतो. सायली ज्यावेळी हे सगळं करत असते तेव्हा खूपच अति करत असते सायली, आणि सायली खूपच हायपर झालेली असते. त्यावेळी आता अर्जुन सायलीला घट्ट पकडतो आणि म्हणतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही शांत व्हा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. मग सायली आता अर्जुनकडे बघू लागते आणि अर्जुनला म्हणते की तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे सर, तुम्ही आमचं घर वाचवाल ना, त्या जागेवर मी दुसरं काहीच बघू नाही शकत. अर्जुन सायलीला दिलासा देतो की मिसेस सायली तुम्ही काळजी करू नका, काहीही होणार नाही तुमच्या घराला, मी आहे ना, मी आश्रम वाचवेल. कुसुमताई आता सायलीला म्हणते की सायली प्लीज रडू नको, कोर्ट थांबले इथे. आणि मग कुसुमताई आता सायलीला घेऊन तिथे बसवते. अर्जुनला सायलीची ती काळजी सगळं काही समजत असतं. सायली रडत असते, सायलीच्या डोळ्यातलं पाणी अर्जुनला देखवत नसतं आणि मधुभाऊंची झालेली ही अवस्था सुद्धा अर्जुनला बघवत नसते, कारण मधुभाऊंना एवढं खचलेलं अर्जुनने सगळ्यात पहिल्यांदा बघितलेलं असतं. जेव्हा खुनाचा आरोप मधुभाऊंवर आला होता तेव्हा सुद्धा मधुभाऊ एवढे खचलेले नसतात जेवढे आज खचलेले असतात, जेव्हा त्यांना समजतं की आता त्यांचा आश्रम त्यांचा राहिलेलाच नाहीये. त्यामुळे मधुभाऊंना खूप वाईट वाटत असतं. अर्जुनला मधुभाऊंची आणि सायलीची दोघांचीही काळजी असते आणि त्या दोघांनाही त्याला न्याय द्यायचा असतो. तर आता जज म्हणतात की आता ही केस इथेच संपली. असं म्हणताच अर्जुन म्हणतो की मेलॉर्ड मला काहीतरी बोलायचंय आणि कायद्याने मला माझं क्लोजिंग स्टेटमेंट देण्याची परवानगी. जजकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो, कारण आता वकिली पेशाचा खरा अर्थ काय असतो ना, अर्जुन सगळ्यांना दाखवणार असतो. त्यामुळे जज म्हणतात की ठीक आहे, तुम्ही प्रोसीड करू शकता. मग अर्जुन आता जजला म्हणतो की जो आश्रम तुम्ही जमीनदोस्त करण्याची परमिशन देताय त्या जागेवर एक खून घडलाय आणि ज्या जागेवर गुन्हा घडलेला असतो आणि ज्या जागेवर खून घडलाय ती जागा उद्ध्वस्त करण्याची परमिशन तुम्ही कशी काय देऊ शकता. कोर्ट ही गोष्ट कधीच इग्नोर करू शकत नाही की विलास या केसमध्ये साक्षी शिकरे ही सुद्धा सामील आहे. कोर्ट ही गोष्ट अजिबात इग्नोर नाही करू शकत की साक्षी शिकरे ही एक सस्पेक्ट आहे. तिने अजूनही ही गोष्ट सिद्ध केलेली नाहीये की खुनाच्या रात्री ती कुठे होती. आणि माझी खात्री सुद्धा आहे मिलॉर्ड की त्या आश्रमामध्ये नक्कीच असे काही पुरावे सापडतील ज्यातून हे सगळं प्रूव्ह होईल की साक्षी शिकरे खुनाच्या रात्री आश्रमातच होते. आणि मिलॉर्ड मला ती परवानगी हवी आहे, मला ते पुरावे त्या आश्रमामध्ये शोधायचे आहेत, त्यामुळे मला परवानगी हवी. जज म्हणतात की हे सर्व काम पोलिसांनी आधीही केले, पोलिसांनी आधीही पुरावे वगैरे शोधले, त्यामुळे तुम्ही उगाचच कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. ऑलरेडी पुरावे शोधण्याचं काम झालंय आणि पुन्हा पुन्हा ते तपास कोण करत राहणार. अर्जुन म्हणतो की मला पुरावा शोधण्यासाठी 1 दिवस हवाय मिलॉर्ड.
जज म्हणतात की 1 दिवस? अर्जुन म्हणतो की हो जज साहेब, फक्त आणि फक्त मला 1 दिवस हवा आहे. मी स्वतः जाऊन त्या आश्रमामध्ये पुरावे शोधेल आणि माझ्यासोबत पुरावे शोधण्यासाठी फक्त एक व्यक्ती असेल, ती म्हणजे जिला आश्रमातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. आश्रमामध्ये कुठे काय आहे काय नाही हे सगळं तिला माहिती आहे. ती मुलगी म्हणजे मधुकर पाटील यांची मुलगी आणि माझी बायको मिसेस सायली अर्जुन सुभेदार. आणि जर त्यांच्या मदतीने मला आश्रमात कुठलाही पुरावा नाही सापडला तर मात्र तुम्ही तुमचा निर्णय देऊ शकता. आणि मग पुरावे शोधल्यानंतर तुमचा जो काही निर्णय असेल तो मला ॲक्सेप्ट असेल, परंतु तो 1 दिवस तुम्हाला मात्र मला द्यावाच लागेल. आणि जज साहेब, हे मी नाही तर कायदा सांगतोय. अर्जुनने आता त्याचं खरं वकिली शस्त्र बाहेर काढलेलं असतं. जरी मैपतने जज साहेबला खिशात घातलेलं असलं तरी सुद्धा अर्जुनने मात्र आता जजला चांगलंच अडकवलेलं असतं. शेवटी जजला त्याची नोकरी महत्त्वाची असते, त्यामुळे जज आता कुठलाही उलटासुलटा निर्णय घेणार नाही, निर्णय देणार नाही. आणि कायद्यामध्ये बसूनच अर्जुनला जी काही मदत हवी आहे, जे काही 1 दिवस अर्जुनला हवा आहे, आता जज साहेब तो नक्कीच करतील. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे साक्षी जेव्हा अर्जुनसोबत बोलत असते त्यावेळी तिथे मैपत येतो आणि मैपत साक्षीला म्हणतो की साक्षी चल, काय यांच्यासोबत बोलत बसली आहे, आपल्याला आपली जागा घ्यायची परत. अर्जुन म्हणतो की कुठली जागा? जजला खिशामध्ये घालून मिळवलेली जागेबद्दल बोलताय का तुम्ही? मैपत म्हणतो की हो अर्जुन सुभेदार, तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे, तुम्ही एक वकील आहात ना, कोर्टाच्या आवारात उभं राहून जज साहेबांवर फसवणुकीचा आरोप करताय. बघा हां, तुम्हाला खूप अवघड जातील या गोष्टी. अर्जुन मैपतला म्हणतो की उद्या दुपारी 3 वाजेच्या नंतर सिच्युएशन ह्या फार वेगळ्या असतील. जस्ट वेट अँड वॉच. अर्जुनने आता मैपत आणि साक्षीला डायरेक्टली चॅलेंज केलेलं असतं की दुपारी 3 वाजेच्या नंतर तुमच्यासोबत काय घडतं ते, आणि 3 वाजेच्या नंतर ही जी परिस्थिती आता आहे ती परिस्थिती अशी असेल का. आणि आता अर्जुनने मैपत आणि साक्षीला चॅलेंज केलेलं असतं आणि अर्जुनचं चॅलेंज हे त्या दोघांनाही माहीत असतं. जे मैपत आणि साक्षी कोर्टामध्ये खूपच खुश होत असतात की निकाल आता त्यांच्या बाजूनेच लागणार, परंतु अर्जुनने जी केस फिरवलेली असते, जो 1 दिवस अर्जुनने मागितलेला असतो आश्रमात जाण्यासाठी आणि पुरावे शोधण्यासाठी, आता तो 1 दिवस खूप काही करून आणणार असतो. त्या 1 दिवसामध्ये अर्जुन सगळ्या केसचा कायापालट करणार असतो आणि अर्जुन काय चीज आहे हे साक्षी आणि मैपतला चांगलंच माहीत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत अर्जुन आश्रमामध्ये भरपूर वेळा गेलाय, परंतु एवढं काय त्याच्या हाती लागलेलं नाहीये. मग असं एका दिवसात त्याच्या हाती काय लागेल की पूर्ण केसच बदलेल? केस तर बदलणार आहे एवढं नक्की, अर्जुनच्या हातात कुठला तरी पुरावा लागणार आहे हे सुद्धा नक्की, पण तो पुरावा नक्की काय असणार आहे? मला तरी असं वाटतं की एक पुरावा आहे ज्या पुराव्याची मदत आता केसला होऊ शकते, तो म्हणजे मैपतने एक डेड बॉडी आश्रमामध्ये पुरून ठेवलेली आहे. ती जर डेड बॉडी अर्जुनला सापडली तर त्या डेड बॉडीचा उपयोग अर्जुनला त्या केससाठी चांगल्या प्रकारे करून घेता येईल. मैपतने ती डेड बॉडी पुरलेली आहे आणि मैपतकडे आता ती जागा आहे, म्हणजे मैपतकडे सगळे मालकी हक्क आहे त्या जागेचे. मग त्या जागेमध्ये डेड बॉडी आली कुठून? त्यामुळे हा गेम आता मैपतवरच उलटवण्याचा खूप मोठा चान्स अर्जुनला भेटू शकतो जर ती डेड बॉडी अर्जुनला भेटली तर. तर मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की ती डेड बॉडी अर्जुनला भेटेल म्हणून? तुम्हाला जर असं वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू.